पुण्यातल्या एका IT इंजिनियर तरुणीला लग्नाची स्वप्न दाखवली गेली, विश्वास जिंकला गेला आणि प्रेमाचं नातं सुद्धा तयार झालं. आणि मग त्या प्रेमाचाच वापर करून तिची तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. ही गोष्ट आहे ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटवर सुरू झालेल्या एका लव्ह स्टोरीची, ज्याचा शेवट थेट पोलीस स्टेशनमध्ये झालाय. विशेष म्हणजे तब्बल 50 लाख रुपयांच्या खेळण्यातल्या नोटा प्रियकरानं प्रेयसीला देऊन फसवणूक केलेली आहे आणि त्यानंतरही त्याच्या खोटं बोलण्यावर प्रेयसी विश्वास ठेवतच राहिली. एक उच्च शिक्षित IT इंजिनियर असलेली, लाखोंच्या घरात महिन्याचा पगार असलेली मुलगी 50 लाखांच्या खेळण्यातल्या नोटा मिळून सुद्धा कशी काय फसत गेली, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. पुण्यातल्या नांदेड सिटी परिसरात राहणारी 32 वर्षीय ही तरुणी, व्यवसायानं ही IT इंजिनियर. तिनं लग्नासाठी विवाह नोंदणी संकेतस्थळावर प्रोफाईल तयार केलं होतं. याच वेबसाईटवर तिची ओळख झाली रायगडच्या गोरखनाथ गावणकर नावाच्या एका तरुणाशी. गोरखनाथ गावणकर याचं पालघर इथं रेस्टॉरंट आणि बार आहे. सुरुवातीला गोडगोड बोलणं, नंतर काही भेटीगाठी झाल्या. जवळपास 1 वर्ष दोघं रिलेशनशिपमध्ये होते. तरुणीचा पूर्ण विश्वास जिंकल्यानंतर गोरखनाथनं आपला खरा खेळ सुरू केला. मला बिझनेस सुरू करायचा आहे, पैशांची खूप अडचण आहे असं सांगत त्यानं आधी 1 लाख रुपये त्या मुलीकडून घेतले. त्यानं ते 1 लाख रुपये तिला परतही केले. त्यामुळे त्या तरुणीला त्याच्या आर्थिक व्यवहारांवर विश्वास बसला आणि काही दिवसातच परत नव्या कामामधून पैसे मिळणार आहेत, पण त्यासाठी मला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे असं त्या गोरखनाथनं त्या तरुणीला सांगितलं आणि 21 लाख रुपये तिच्याकडून घेतले. विशेष म्हणजे हे पैसे तरुणीनं स्वतःच्या भावाकडून घेत आरोपीला कॅश दिले होते. पण या कथेतला सर्वात धक्कादायक ट्विस्ट पुढे आहे. काही दिवसांनी त्या तरुणीनं गोरखनाथला दिलेल्या पैशांबद्दल विचारणा केली. त्यानंतर गोरखनाथनं त्या तरुणीला सिंहगड रोडवरच्या एका हॉटेलमध्ये बोलवलं. तिच्या हातात एक लेदरची बॅग दिली आणि म्हणाला, यामध्ये 50 लाख रुपये आहेत, यातून तुझे 21 लाख घे, उरलेले पैसे मला RTGS कर. ही बॅग घरी गेल्यावरच उघड, कारण या बॅगला असलेल्या लॉकचा नंबर मी विसरलोय. तू एका चिठ्ठीवर मी तो लिहून ठेवलाय, तू घरी जा आणि घरी जाऊन मी तुला तो नंबर देतो. तरुणी आनंदात घरी गेली, पण बॅग उघडताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या बॅगेत 50 लाख तर होते, पण खोटे खेळण्यातल्या बनावट नोटांचं बंडल त्या बॅगमध्ये होतं. तरुणीनं जेव्हा त्याला जाब विचारला तेव्हा आरोपीनं आणखीन एक खोटं सांगितलं. मलाही कोणीतरी फसवलंय, ती बॅग मीच दुसऱ्याकडून घेतली होती आणि थेट तुला दिली वगैरे वगैरे. आणि पुन्हा तिचा विश्वास गोरखनाथवर बसला. त्यानंतर ते दोघंही काही दिवस कॉन्टॅक्टमध्ये राहिले, पण काही दिवसांनी आरोपीनं मोबाईल बंद केला आणि तेव्हाच तरुणीला आपण मोठ्या फसवणुकीचा शिकार झालं असल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट्सवर ओळख करताना फक्त प्रोफाईल नाही तर व्यक्तीची पडताळणी करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला या घटनेविषयी नेमकं काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.